नमस्कार मित्रांनो, मी सांगलीकर प्रदीप आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, मित्राच्या लग्नाचे आमंत्रण आल्यानंतर स्वतःची तयारी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी आल्यानंतर तयारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्राला भेटण्यासाठी म्हणजे त्याच्या लग्नानिमित्त त्या दिवशी गावी चाललेलो. त्यावेळी सातारच्या ठिकाणावरील हा व्हिडिओ आहे. त्यानंतर सातारमधून रौनकपूर मार्गे पुढे जात असताना रस्त्यामधील हे काही सुंदर दृश्य, ज्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आणि या रस्त्याने नेहमीच जायला आवडतं, कारण एवढं छान वाटतं की बोलायचं काम नाही. रस्ता सिंगल असला तरी आपण मात्र मॅरिड आहोत, त्यामुळे रस्त्यावरून गाडी चालवताना आपल्या वेगाचं नियंत्रण ठेवूनच गाडी चालवायचं भान मी नेहमीच बाळगतो. रस्त्याने प्रवास करत असताना त्या ठिकाणी दिसणारे गमती आणि त्या ठिकाणचे मनोरम्य दृश्य डोळ्यात साठवून घ्यायला नेहमीच आवडतं. विट्यावरून खानापूरला जात असताना डोंगरावरती गेल्यानंतर पवनचक्क्यांची भव्य अशी रांग दिसते. त्या ठिकाणी त्या पवनचक्क्या पाहिल्यानंतर बालपणीच्या विज्ञानाच्या पुस्तकातील पवनचक्क्यांची आठवण येते आणि हुबेहूब ते दृश्य अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. पुढे थोड्याच वेळात खानापुरातून ज्या ठिकाणी बलवडी रोड जातो त्या ठिकाणी अगदी खानापुरातून 2 मिनिटाच्या अंतरावर कौतिका पॅलेस हा मंगल कार्यालय, या ठिकाणी मित्राचा विवाह सोहळा पार पडणार होता. त्या ठिकाणी मी जाऊन पोचलो. अशा प्रकारे खानापुरामध्ये असलेले हे कौतिका पॅलेस हे मंगल कार्यालय पाहिल्यानंतर सर्वांचेच मन अगदी भारावून गेलेले. त्या ठिकाणी प्रत्येक लोकांच्या चेहऱ्यावरून ते समजत होतं, कारण मंगल कार्यालय एवढं हवेशीर आणि एवढं टेक्निकली आधुनिक पद्धतीने बांधलेलं, त्या ठिकाणी केलेलं गार्डनिंग वगैरे सर्व पाहिल्यानंतर मन अगदीच भारावून गेलं. त्यानंतर जेवणाचाही थोड्याच वेळात मी आस्वाद घेतला. अशा प्रकारे त्यांच्या विवाह सोहळ्यादरम्यान मी जाऊन पोहोचलो. त्यावेळी त्यांचा साखरपुड्याचा विधी चालू होता, त्याचबरोबर त्यांचे फोटो सेशन्सही चालू होते आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर मन अगदी उत्साही होऊन गेलं आणि त्यांच्या लग्न सोहळ्यात सामील झाल्याचा एक वेगळाच आनंद मिळाला.